गप्पा विद पालघर के अप्पा कह सकते हैं हम। तो एग्जैक्टली जैसे आपने बहुत बखूबी से आपने आंकड़ेवारी के साथ में, उदाहरण के साथ में, पंत प्रधान हमारे मोदी जी क्यों होने चाहिए, इसका आपने बहुत बेहतरीन उदाहरण दिया। तो अब हम चाहेंगे सर कि पालघर के विषय पर ही आप इतने बेहतरीन तरीके से बात करें कि जिससे हम सभी को उत्तर मिल जाए और हम सभी सेटिस्फाइड हो। मैंने यही कहा 400 सीट में भाजपा का योगदान पालघर से क्यों? देखिए, यहाँ पर की आरोग्य की व्यवस्था अच्छी होनी चाहिए, इसलिए हमने यहाँ पर का जो हमारा उम्मीदवार है, आप जो बोले, आप देखो मेरी बात सुनिए, आपने बोला उसका जवाब दे दूं। मेडिकल कॉलेज, शासकीय मेडिकल कॉलेज, मराठी में बताता हूँ, शासकीय मेडिकल कॉलेज प्रत्येक जिल्ह्यात झालं पाहिजे। इसकी शुरुआत पालघर जिले से हो गई है। पालघर जिले में हमारे जो ये ना पालघर जिले की बात कर रहा हूँ, वहाँ पर हो गया। पाँच साल तक ऐलान के बाद में भी अमल नहीं होता। मैंने जैसे बताया कि जो पानी की समस्या थी, हमने पानी के समस्या आंकड़े मेरे बराबर हैं, क्योंकि मैंने पूछा कि ये सब इसके लिए जो केंद्र और राज्य की तरफ से पूरे के पूरे डीपीआर तैयार कर फाइनल स्टेज के ऊपर है। सूर्या धर्म जो है उसका 185 जो MLD पानी की जो योजना इधर कार्य। आप पालक मंत्री थे, आपने कितनी मीटिंग महानगर पालिका के अधिकारियों के साथ में की इन कार्यकाल में? कितनी मीटिंग? सर ये देखिए, आप मेरी बात सुनिए, आप जो सोचते हो ना, ये सिस्टम होती है। मेरी बात सुनिए, हमारे पास जिला नियोजन करके व्यवस्था है कि जो पालक मंत्री की है। जिला नियोजन की मीटिंग जो है, जिला नियोजन की मीटिंग जहाँ पर होती है, वहाँ पर हर उस मुद्दे के ऊपर चर्चा। ये जो मीटिंग है नियोजन के बारे में होने वाली मीटिंग होती है। राज्य और केंद्र के माध्यम से जितने मुद्दे होते हैं वो सब मुद्दे वहाँ पर होते हैं। एक दिशा करके केंद्र के माध्यम से एक मीटिंग होती है, उसके अंदर भी पूरी की पूरी चर्चा होती है। ये सब चर्चा के अंदर हमें किस दिशा में जाना है, सरकार की तरफ से किस दिशा में जाना है, ये सब मुद्दों के ऊपर चर्चा होती है। चर्चाएं होती है सर, इम्प्लीमेंट कितना होता है? मैं बता रहा हूँ, 7.5 वर्ष था पालक मंत्री पद के आश्रित। पहले जब देवेंद्र फडणवीस जी कार्यकाल था तब आप पालक मंत्री। आप सुनो, मेरी बात सुनिए, आपको शायद जानकारी कम होगी, मेरी बात सुनिए। मैं 6 महीने ही पालक मंत्री, लास्ट 6 महीने। मेरी बात मैं बता रहा हूँ तुमको, मैंने उसके अंदर क्या किया हो तो बताओ, सुन तो लो। आप पूछ लो जरा, अप्पा जी से जाके पूछ लो उनको कि मैंने क्या किया करके। ये जो आप देख रहे हो ना, ये जो MLD जो है ना, सूर्या धर्म वाली जो बात है ना, ये उस वक्त तय हो गई, उसका इम्प्लीमेंटेशन अब हो रहा है। ये उस वक्त तय हो गई कि यहाँ पर सूर्या धर्म का जो पानी यहाँ पर और मीरा भाईंदर ये दोनों जगह पे जाने के लिए उसके बारे में चर्चा हो गई। ये देवेंद्र जी जब मुख्यमंत्री था वो अंतिम समय पर, बराबर है। दूसरी बात, यहाँ पर जो लाइट्स जो है ना, मीटर्स जो है ना, मीटर्स की बहुत ज्यादा क्या बोलते उसकी आपत्ति थी। तो ये पूरा का पूरा इसका विचार उसके बारे में करने के लिए पूरी की पूरी सिस्टम के अंदर जीरो यहाँ पर थिपिंग होनी चाहिए, चोरी होनी चाहिए। इसके लिए 100% मीटरिंग होना चाहिए। इसके लिए भी काम ये उसी वक्त शुरू हो गया, जिसका आज तक मतलब जो काम जो शुरू हो गया वो उसी तरह से आज तक शुरू है। सर एक सवाल है, मोदी जी जब प्रधानमंत्री बने थे तो उनकी की स्कीम थी, उस स्कीम में सांसद विधायकों को एक गांव गोद लेना था। पिछले 5 साल का मैंने डाटा निकाला था, तमाम मुंबई के विधायक थे, गणेश शेट्टी थे, उन्होंने गांव गोद लिया और कोई काम नहीं किया। इस 2019 के बाद कितने विधायक और जो सांसद है कौन से गांव गोद लिए हैं और वहाँ पे क्या विकास किया? ये तुमको डेटा में दे दूंगा, ये तो सब लोगों को दिया है ऑलरेडी, वो है, मैं आपको भेज दूंगा। इसका अभी कितने दिया है मुझे मालूम नहीं। पालक मंत्री प्रार्थना स्थळांमधून, विशिष्ट वर्गाच्या प्रार्थना स्थळांमधून त्या संदर्भात प्रचार केला जातो। अर्थात ते त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्याला आक्षेप घेण्याचं कारण नाही। पण हा जो खोटा प्रचार फोडण्यामध्ये आपली यंत्रणा कुठेतरी अपयशी ठरलेली आहे, हे सत्य आहे का? हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरा माझा प्रश्न आहे, एक संविधानाचा अभ्यासक म्हणून मला असं वाटतं का संविधानामध्येच मूलभूत अधिकारांमध्ये तरतूद आहे की मूलभूत अधिकार यांचं हनन करू शकत नाही, त्याच्यासाठी आर्टिकल 13 मध्ये तरतूद आहे।
सुप्रीम कोर्टाने केशवानंद भारती वर्सेस स्टेट ऑफ केरळामध्ये म्हटलेलं आहे का बेसिक स्ट्रक्चर ऑफ संविधानाचं जे आहे ते कधीच नष्ट करू शकत नाही. तर हा जो बचाव आहे हा बचाव करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे किंवा महायुतीचे प्रचार करणारी मंडळी मोठ्या प्रमाणात कमी पडलेले आहे. आपलं काय अवलोकन आहे? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, माझ्या प्रश्नामध्ये उत्तर पण तुमच्याकडेच आहे. हो, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील किंवा आमचे सर्व नेते मंडळी सर्व जाहीर सभांमध्ये सर्व ठिकाणी या सर्व गोष्टी सांगतायत की संविधानाचं असणारं स्ट्रक्चर हे कोणालाही बदलता येत नाही किंवा ते करता येत नाही किंवा त्याच्यामध्ये असणाऱ्या कोणत्याही गोष्टीला तुम्हाला हात लावता येत नाही. हे सगळं जगजाहीर आहे. पण आता काय झालंय की काही मंडळी जी आहेत ना की त्यांच्या पद्धतीने नरेंद्र मोदीजींना आपल्याला कोणत्याही गोष्टीमध्ये आपल्याला हरवता येत नाही म्हणून असे काही मुद्दे आपल्याला तयार करता येऊ शकतात का की ज्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीला कुठेतरी छेद देता येऊ शकतं. म्हणून मग तुम्ही पाहिलं असेल की ही सगळी मंडळी जी आहे ही त्या ठिकाणी जाऊन अशा पद्धतीचा अपप्रचार करतात. आम्ही स्वतः असा विचार करतो की त्या ठिकाणी जाऊन प्रत्येकाला हे समजवण्याचा प्रयत्न करतो. त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी आम्हाला यश येतं, परंतु काही ठिकाणी कसं असतं की काही ठिकाणी मानसिकता जर कोणी त्या दिशेने न्यायचं ठरवलं असेल तर त्याला तुम्ही आणि आम्ही काही करू शकत नाही. कारण कसं असतं की एखादी गोष्ट समजवणं किंवा एखादी गोष्ट पटवून सांगणं इथपर्यंतच आपल्याला जमू शकतं. परंतु एखाद्याने ते ठरवलंच आहे की आम्हाला असाच प्रचार करायचा आहे, विषयाचा प्रचार करायचा असेल तर त्याला आम्ही काय करायचं. आता माझा शेवटचा प्रश्न असा आहे, वाढवणच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले गेले. इंग्रजीमध्ये म्हणतात वेन यू कॅन नॉट कन्व्हिन्स जस्ट कन्फ्यूज. तुमचं उत्तर त्या पठडीतलं होतं, तुम्ही व्यवस्थित कन्फ्यूज केलेलं आहे. तो राहून दे, तो मुद्दा नाही आहे. तुम्ही काय म्हटलं भाजपा हे बंदर करत नाही, मान्य आहे. पण तो आदरणीय रामभाऊ नाईक परवा जेव्हा सातपाटीला गेले होते तेव्हा तिथल्या मच्छीमार समाजाने त्यांना सांगितलं जे बंदराच्या पाठीशी आहेत त्यांच्यासाठी मतं मागायला येऊ नका. याचा अन्वयार्थ असा निघतो की त्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात असा समज झालेला आहे का भारतीय जनता पार्टी वाढवण बंदर करते आणि त्याचा एक मोठ्या प्रमाणात फटका भाजपला बसू शकेल. तर त्यात बचाव काय आहे का आपल्याकडे? नाही, मी जसं म्हटलं की सरकार म्हणून असणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेतून जनसुनावणी घेतली गेली आहे. जनसुनावणीचा जो काही आदर आहे तो आदर करणं हे सवडी आहे. जे काही जनसुनावणीमध्ये जे काही ठरेल त्यानंतर समजा जनसुनावणीमध्ये मत जास्त असेल समजा की बाबा नाही करायचं तर ते नाही होणार. पण ते जर मत असेल तर त्या दृष्टिकोनातून त्याच्या संदर्भातले काही उपाययोजना असतील किंवा काय असेल त्याच्या संदर्भातला विचार करतील. हे जे तुम्ही बोलला तो प्रचार व्हायला हवा.